नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या गावाचे नाव पोकरा पोर्टलवरती आहे का नाही हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत की पोकरा वेबसाईट म्हणजे काय आणि त्यावरून गावाचे नाव आहे की नाही हे कसे तपासायचे। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जाणून घेऊया आपण पोकरा पोर्टलवरती नेमकं तुमच्या गावाचे नाव आहे का नाही। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणतंही एखादं ब्राउझर ओपन करायचे। ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला पोकरा 2.0 हे सर्च करायचे। सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम mahapokra.gov.in ही गव्हर्नमेंटची वेबसाईट येईल। तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी एक आवाहन केलेलं येईल, एक नोटीस येईल। तर यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशा प्रकारे या ठिकाणी टप्पा 2 पद भरती सर्वातील ही महत्त्वाची सूचना या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण सूचना आहे आणि यामध्ये तुम्हाला ही स्किप करायची। स्किप करून तुम्हाला तुमच्या समोर आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकराची या ठिकाणी वेबसाईट तुमच्या समोर दिसेल। तर यामधील तुम्हाला 3 लाईन आडव्या रेषा दिसतील, तर त्या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर बरेच या ठिकाणी ऑप्शन दिसून येतील। यामध्ये मुख्य पृष्ठ, आमच्याविषयी, प्रकल्पाची माहिती, डिजिटल उपक्रम, गॅलरी असे बरेच या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसतील। तर तुम्हाला यामधील आमच्याविषयी याच्यावरती क्लिक करायचं आहे। आमच्या विषयावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तिथे 4 तुम्हाला पर्याय दिसतील। तर यामधील सर्वात शेवटी तुम्हाला गाव निवडा अशा प्रकारे एक पर्याय दिसेल। तर त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडा, उपविभाग निवडा आणि तालुका निवडा अशा प्रकारे 3 एक पर्याय दिसतील। तर यामधील तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली सिलेक्ट सब डिव्हिजन अशा प्रकारे दिसेल। तर यामधील तुम्हाला सब डिव्हिजन निवडायचं आहे। तर यामधील तुम्हाला सब डिव्हिजन निवडल्याच्या नंतर तुम्हाला सिलेक्ट तालुका म्हणजे तुमचा जो कोणता तालुका आहे तो तालुका या ठिकाणाहून निवडून घ्यायचा आहे। तर तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला गावे मिळवा अशा प्रकारे खाली पर्याय दिसेल। तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, गावे मिळवावरती क्लिक केल्याच्या बरोबरच काही सेकंदातच तुमच्यासमोर तालुक्यातील संपूर्ण पोकरामध्ये जो कोणत्या गावाची म्हणजे ठिकाणी निवड आहे तर त्या संपूर्ण गावाची लिस्ट तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी येणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाचे नाव या ठिकाणी पोकरामध्ये आहे का नाही हे घर बसल्या तुमच्या मोबाईलमधूनच चेक करू शकता। तर तुम्हाला ही लिस्ट या ठिकाणी एक्सेलमध्ये डाउनलोड करायची असेल तर तुम्ही वरती एक्सपोर्ट टू एक्सेल अशा प्रकारे आहे, तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ही संपूर्ण लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये एक्सेलद्वारे या ठिकाणी सेव्ह करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही काही सेकंदातच पोकरामध्ये आपल्या गावाचे नाव आहे का नाही हे सहज तपासू शकता। जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच आणखी उपयुक्त अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।